नमस्कार सर्वांना. बांधकाम कामगार योजना, बांधकाम कामगारातील अत्यंत महत्त्वाची अशी योजना आता सध्या लगनसराई सुरू आहे. तर लगनसराईमध्ये कोणत्या बांधकाम कामगारांना आपल्या पाल्यांसाठी लग्नाचे पैसे भेटतात, किती भेटतात, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, या सर्व संदर्भात आज आपण या योजनेसंदर्भात डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे जर आपल्या चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ, योजनेची माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. तर चला आपण बांधकाम कामगाराची जी लग्न झालेल्या मुलांसाठी किती पैसे भेटतात, मुलींसाठी किती पैसे भेटतात या संदर्भात चर्चा करणार आहोत. तर बांधकाम कामगारामध्ये जर तुमच्या पाल्याचे लग्न झालं तर त्यामध्ये कोणाची नोंदणी लागते, किती पैसे भेटतात, तर बघा. तर बांधकाम कामगारात जर तुमचा मुलाचं जर यावर्षी चालू वर्षामध्ये जर लग्न झालेलं असेल तर त्यासाठी मुलांसाठी 31,000 रुपये भेटतात आणि मुलीचं जर लग्न झालं तर मुलीला 51,000 रुपये बांधकाम कामगारातून त्यांच्या लग्नाच्या खर्चाच्या परिपूर्तीसाठी हे पैसे भेटत असतात. तर यासाठी तुम्हाला बांधकाम कामगारामध्ये तिच्या जी मुलगी आहे, तिचं लग्न झालेलं आहे, तिच्या पाल्याला तिची पाल्याचे म्हणजे तिच्या आई किंवा वडिलाची यामध्ये नोंदणी असणं आवश्यक आहे. जर बांधकाम कामगारामध्ये त्या मुलीच्या आईचं किंवा वडिलाचं नोंदणी आहे आणि त्या मुलीची जर नॉमिनी म्हणून ॲड आहे तर त्या पाल्यांना, त्या घरच्यांना त्यांना 51,000 रुपये तुम्हाला लग्नाच्या परिपूर्तीसाठी भेटतात. आता यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात? आता यासाठी तुम्हाला मुलीचा आधार कार्ड, मुलाचा आधार कार्ड, त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट, त्यासोबत तुम्हाला ॲफिडेविट करायचं आहे की तुमचं हे मॅरेज झालेलं आहे, त्याचं तुम्ही तहसीलला जाऊन तुमचं ॲफिडेविट करून आणायचं आहे. त्यासोबत मुलीची TC वगैरे लागते. तर या सर्व डॉक्युमेंट जोडून तुम्हाला काय करायचं, तुम्हाला बांधकाम कामगाराचा लग्नाच्या परिपूर्तीसाठी ऑनलाईन CSC सेंटरला जाऊन अर्ज करायचा आहे. तुमची बांधकाम कामगारात नोंदणी असणं आवश्यक आहे आणि ती ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे. तुम्ही हा लग्नाचा पैसे 1 वर्षापर्यंत काढू शकता. तुमच्याकडं ती एक टाईम लिमिट दिलेली आहे. तुम्ही चालू वर्षामध्ये तुमच्या जर लग्न झालं असेल मुलीचं मुलाचं तर तुम्ही हे पैसे काढू शकता. आता मुलाचं लग्न झालेलं आहे, जिच्यासोबत मुलाचं लग्न झालं असं त्या मुलाला किती पैसे भेटतात, तर त्या मुलाला 31,000 रुपये भेटतात. पण त्या मुलाची स्वतःची नोंदणी असणं आवश्यक आहे. त्या मुलगा स्वतः बांधकाम कामगार असणं आवश्यक आहे, तरच त्याला 31,000 रुपये भेटतात. जर मुलगा स्वतः बांधकाम कामगार आहे तर त्याला त्याच्या लग्नाच्या परिपूर्तीसाठी 31,000 रुपये भेटतात. त्यासाठी सुद्धा त्याला मुलाचा आधार कार्ड, मुलीचा आधार कार्ड, TC, मुलीची TC, त्यासोबतच तुमचं राशन कार्ड, बँक पासबुक आणि तुम्हाला तुमची लग्नाची जे ॲफिडेविट करायचं आहे आणि तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट एवढे डॉक्युमेंट लागतात. तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे. त्यांची ज्या बांधकाम कामगाराची ज्या मुलाची नोंदणी झाली असेल त्याच्या नावावरून तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट भेटते. तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तिथं तुम्हाला थंब द्यायचा आहे तुमची अपॉइंटमेंटच्या दिवशी आणि तुम्हाला काही 3-4 महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट हे पैसे येतात. मुलींसाठी सुद्धा राशन कार्ड, तिचं वडिलाचं बँक पासबुक आवश्यक आहे. तर या सगळ्या डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला जर तुमची बांधकाम कामगार नोंदणी असेल तर तुम्हाला सुद्धा मुलींसाठी 51,000 रुपये आणि मुलांसाठी 31,000 रुपये असे पैसे भेटतात. पण स्वतः जे पाल्याचं जर लागत असेल, त्या मुलाचे जर लग्नाचे पैसे असेल तर त्याला स्वतःची नोंदणी लागते आणि मुलीचे पैसे तिच्या वडिला सुद्धा काढू शकतात. मुलाला ते मुलीच्या वडिलाला भेटतात. फक्त त्यांचं जे बांधकाम कामगार नोंदणी आहे ती ॲक्टिव्ह असणं आवश्यक आहे. जर तुमची नोंदणी ॲक्टिव्ह नसेल तर तुम्हाला दरवर्षी ती रिन्यू करावं लागते. जर तुमची नोंदणी ॲक्टिव्ह नाही तर तुम्हाला ते रिन्यू करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला सुद्धा या चांगल्या लाभाचा तुम्हाला लाभ भेटणार आहे. तर जे तुमचा लग्नाला खर्च होतो त्याची परिपूर्तीसाठी हे बांधकाम कामगारातून खर्च भेटत असतो. तर अशा बांधकाम कामगारात अजून बऱ्याचशा नवनवीन योजना आहे. तुम्हाला कोणत्या योजनेची माहिती लागते, कशा संदर्भात बांधकाम कामगारात कुठलीही तुम्हाला जर माहिती लागत असेल, तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. आपण त्यावर तुम्हाला नक्की मार्गदर्शन करू. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील. धन्यवाद.